शेतकरी मित्रांनो नमस्कार। काल जो व्हिडिओ मी स्वावलंबी शेती म्हणजे विषमुक्त शेती याबद्दल टाकला होता, त्याबद्दल तुम्ही सर्वांनी भरभरून प्रेम दिलं, भरभरून लाईक केलं, काही माझ्या बांधवांनी कमेंट्स पण दिल्या, त्याबद्दल खूप खूप आभारी आहे। मित्रांनो, मी काल म्हटलो होतो की 100% माझा हा जो प्लॉट आहे या ठिकाणी मी जो तुम्हाला कालच्या दिवशी दाखवला गंगाफळ, त्याच्यामध्ये शेवगा लागवड केलेला आहे आणि मध्ये तूर पण लागवड केलेली आहे आणि हा 100% मी ऑर्गॅनिक करणार आहे। काल या विषयावर मी तुमच्याशी बोललो होतो। तर मित्रांनो, याच्या मागचं एकच कारण मी तुम्हाला सांगेल की भारतामध्ये जवळजवळ शेतकरी जर म्हटलं तर हवालदिल झालेला आहे। एकही शेतकरी जवळजवळ सुखी आहे का असा जर प्रश्न केला तर आपल्याला एकही होकार देणार नाही आणि त्याचं कारण आहे की आपण परावलंबी झालेलो आहे। याचा अर्थ काय? बियाणं दुसऱ्याकडनं, खतं दुसऱ्याकडनं, फवारण्या दुसऱ्याकडनं किंवा शेतामध्ये लागणाऱ्या प्रत्येक ज्या निविष्ठा असतात त्या दुसऱ्याकडून, त्याच्यानंतर आपण शेतीसुद्धा दुसऱ्याच्या भरोशावर करतो मित्रांनो। म्हणजे मजूर असेल तरच शेती होते, बाकीच्या गोष्टी या सगळ्या दुसऱ्याच्या भरोशावर। अर्थात काय, तुम्हाला एक प्रामाणिकपणे सांगू का, एक शेतकरी म्हणून जर सांगायचं ठरलं तर आपण शेती ही दुसऱ्यासाठी करतो किंवा आपण जे इन्कम कमवतोय ते दुसऱ्यासाठी कमवतोय, स्वतःसाठी नाही। तुम्ही एकदा स्वतः विचार करा, जसा कापूस विकला किंवा जसं पीक विकलं, उत्पन्न विकलं की कृषी केंद्रावाल्याचे आपल्याला लाखाने पैसे द्यावे लागतात, खतावाल्याचे आपल्याला लाखाने पैसे द्यावे लागतात, मजुरीसाठी आपण व्याजाने पैसा उचलतो। याचा अर्थ काय आहे की परावलंबी शेती आपण करतोय आणि याच्याचमुळे आपल्याला शेती पाहिजे तशी परवडत नाही। मात्र मित्रांनो, मी एक टेक्नॉलॉजी आणलेली आहे, जर्मनीचं टेक्नॉलॉजी आहे, ग्रह ताऱ्यांची शेती म्हणून, आणि त्याच्याच आधारे ही स्वावलंबी शेती मी स्वतः करणार आहे। आणि मला जर याच्यामध्ये खूप चांगलं यश मिळालं तर मला असं वाटतं मी महाराष्ट्रातल्या नाही तर भारतातल्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हे टेक्नॉलॉजी पोहोचवणार आहे। मित्रांनो, आज 15 तारीख आहे, 15 जुलै, आणि आजपासून पृथ्वी आपला श्वास आतमध्ये घेते। म्हणजे तुम्ही 15 जुलैपासून जर 28 जुलैपर्यंत जमिनीच्या आतमध्ये खतं देण्याची कामं केली, कोळपणी करण्याची कामं केली किंवा आतमध्ये कुठलेही प्रकारचे इनपुट देण्याची कामं केली तर पृथ्वी श्वास आतमध्ये घेत असल्यामुळे याचा रिझल्ट खूप चांगला आपल्याला सर्वांना मिळणार आहे। तर मित्रांनो, ही टेक्नॉलॉजी मला असं वाटतं की आपल्या सर्वांना कळली पाहिजे। जर तुम्ही ग्रह ताऱ्यांच्या ऊर्जेची शेती हा विषय व्यवस्थित समजून घेतला तर तुम्ही जीवनामध्ये कधीही कर्जबाजारी होणार नाही। आणि मी जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये मला नक्की पाठवा, मी फक्त तुमचा खर्च 10% आणून दाखवेल। म्हणजे जिथं आपल्याला समजा 5 एकर शेती असेल आणि आपल्याला 1,00,000 रुपयाची खतं मटेरियल जर वापरायची असेल तर त्या ठिकाणी मी तुम्हाला फक्त 10,000 रुपयामध्ये 5 एकर शेतीचे इनपुट्स म्हणजे फवारणी, खतं, मटेरियल सगळं त्यामध्ये येणार आणि उत्पादनसुद्धा तुमचं हल्ली जेवढं येतं ना त्यापेक्षा तुम्हाला दुपटीचं उत्पादन आणून दाखवेल अशी टेक्नॉलॉजी आहे मित्रांनो, जी जर्मनीने विकसित केलेली आहे। माझी इच्छा आहे की ही टेक्नॉलॉजी प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या जीवनामध्ये, आपल्या शेतामध्ये वापरावी। आणि हो, मी काल जसं म्हटलं की विषमुक्त शेती, तर कमीत कमी ह्या ग्रह ताऱ्यांच्या शेतीवर विषमुक्त शेती करून आपल्या स्वतःच्या परिवारासाठी तरी खाण्यासाठी आपण ते सगळं वापरा। मग ते खाण्याचे गहू, तांदूळ, डाळ जे काही असेल, भाजीपाले असतील, फळं असतील, जे काही आहे, कमीत कमी स्वतःच्या परिवारासाठी तुम्ही ते करा। तसं जर केलं तर तुमच्या घरामध्ये जे बीपीच्या गोळ्या, शुगरच्या गोळ्या, थायरॉईडच्या गोळ्या, हार्ट अटॅकच्या गोळ्या, गुडघेदुखीचा प्रॉब्लेम हा घराघरामध्ये बघायला मिळतो, तर मित्रांनो याच्यापासून आपण नक्कीच मुक्ती मिळवू। जर तुम्हाला खरोखर 10% खर्चावर शेती आणायची असेल तर असं एक टेक्नॉलॉजी आहे माझ्याकडे, जे टेक्नॉलॉजी मी तुम्हाला नक्की शेअर करेल रेग्युलरली व्हिडिओच्या माध्यमातून। कसं आहे, काय करावं, कसं करावं, खतं केव्हा टाकावी, फवारे केव्हा मारावे, कोणते मारावे, जीवामृत कसं असतं, जीवामृत नाही याच्यामध्ये ग्रह अमृत म्हटलं जातं, आम्ही ग्रहांवर एक वेगळं अमृत बनवलं जातं शेतीसाठी। तर ते अशा पद्धतीचं इनपुट आहे की जर तुम्ही आपण वापरलं तर आपल्या शेतीचं खर्च हा फक्त 10%वर येईल आणि उत्पन्न दुप्पट होईल। तर कमेंट अवश्य करा जर तुम्हाला ही टेक्नॉलॉजी समजून घ्यायची असेल तर जास्त मोठा व्हिडिओ करत नाही, नाहीतर तुम्ही बोर व्हाल आणि वेळसुद्धा जातो। थँक्यू व्हेरी मच।